शक्ति है, वो शक्ति है, वो शक्ति है। नमस्कार, गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण मुलाखतीच्या माध्यमातून भेटणार आहोत रायगडचे एक कुशल नेतृत्व, कणखर नेतृत्व, रायगड जिल्ह्याच्या माजी जिल्हा अध्यक्षा ॲडव्होकेट निलिमा धैर्यशील पाटील। ताई, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। आपण प्रथम जाणून घेणार आहोत ताईची ओळख। ताई कुठल्या ओळखीची जागीरदार नाही, तरी पण ताई ह्या आत्ताचे खासदार राज्यसभेचे सन्माननीय धैर्यशील पाटील यांच्या सौभाग्यवती आहेत। तर माजी राज्यमंत्री भाई मोहनराव पाटील यांच्या सुनबाई आहेत। ही ओळख असली तरी ताईची ओळख पूर्ण रायगडला आहे, ती म्हणजे कणखर निलिमा ताई। सर्वप्रथम ताई, आपल्याला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपण आज बोलणार आहोत जागतिक महिला दिनानिमित्त आपल्याशी। ताई, आपलं संपूर्ण महाविद्यालयीन शिक्षण तसंच राजकारणात कशा आलात हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल। सर्वप्रथम 7 संवाद या वृत्तवाहिनीला माझ्याकडून खूप साऱ्या मनापासूनच्या शुभेच्छा। सर्वच महिलांना सुद्धा महिला दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा। आज तुम्ही मुलाखत घेत असताना मागे वळून बघताना मी माझं ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण पेणेमध्येच झालं। नंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पुण्यामध्ये ILS लॉ कॉलेजला डिग्री घेतली आहे, LLB ची डिग्री घेतलेली आहे। त्यानंतर मी दत्ता पाटलांकडे ज्युनियरशिप केलेली आहे। 1 वर्ष माझे वडील वकील आहेत, HD पाटील वकील, त्यांच्याकडे ज्युनियरशिप केलेली आहे। आणि कायद्याचा अभ्यास करताना राजकारणाची ओढ होती की चला जाऊया राजकारणात, असं काय? नाही, कायद्याचा अभ्यास करत असताना घरातलं वातावरण, वाडेकरांची मुलगी म्हणून घरातलं वातावरण सुद्धा राजकीयच होतं। म्हणजे सकाळी उठल्यापासून यांची भांडण, तेव्हा तो भांडणाचा काळ होता, त्यामुळे ती पाहत पाहत आम्ही मोठे झालेलो होतो। आणि वडील सोडवत असताना आम्ही वाडेकर असल्यामुळे येणं जाणं, लोकांचं, मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांचं येणं जाणं अगदी चुलीपर्यंत, आपल्या घरापर्यंत होतं। आणि तेच बघत बघत मोठे झालो, त्यामुळे राजकारणाकडे थोडीशी ओढ होती। त्याच वेळेला माझ्याकडे शेतकरी कामगार पक्षाची महिला आघाडी प्रमुख, तालुका महिला आघाडी अशी पदं सुद्धा त्याच शिक्षणाच्या काळातच मी उपभोगलेली आहेत, भोगलेली आहेत। मी त्याच्यात काम केलेलं आहे। भाई मोहन पाटलांनी माझ्यावरती त्या वेळेला जबाबदारी दिली होती, त्यामुळे मी तालुक्याचं महिला आघाडी पद भूषवलं होतं। त्यानंतर जिल्ह्याचं महिला आघाडी पद लग्न झाल्यानंतर भूषवलं, तालुक्याचं लग्नाच्या आधीचं होतं। म्हणजे राजकारणात जायचं असं काही ठरवलं होतं, पण घरातल्या वातावरणाला पकडून राजकारणात गेलं। मग किती वर्ष तुम्ही कायद्याची जे सराव म्हणजे वकीलकी किती वर्ष केलेत आणि कुठं केले, काय केलं? ते केली ना, 3 वर्ष अभ्यास झाल्यानंतर 1 वर्ष सर्वस्व दत्ता पाटलांची ज्युनियर म्हणून काम केलं। राजन पाटील आणि नीता पाटलांकडे प्रत्यक्ष काम केलं आणि त्यानंतर पेण कोर्टात प्रॅक्टिस केली। 1-2 वर्ष पेण कोर्टात प्रॅक्टिस करत होते। लग्न झाल्यानंतर सुद्धा पेण कोर्टामध्ये, अलिबाग कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत होते। वाडेकर टू वाकरुलकर कसा काय प्रवास आहे? वाडेकर ते वाकरुलकर तर काय, राजकारणात असल्यामुळे थोडं लग्न जमलं आणि मग भाई मोहन पाटलांची सून म्हणून तुमच्या सगळ्यांच्या समोर मी आजपर्यंत आहे। दोन म्हणजे वाडेकरांचा एक वातावरण बघितला तर दरारा असणारा कुटुंब आणि भाईंचं कुटुंब बघितलं एक शांत शीतल, पण हे जमवताना कशी कसरत झाली? कसरत झाली, पण सांभाळून घेतलं आतापर्यंत। म्हणजे आता लोक विचारतात हीच का ती निलिमा, परंतु म्हणजे जिथे करायचा तिथे करायला लागला। राजकारणात धाक धपटशा लागतोच कुठेतरी, तेही गरजेचं असतं। तिथे तिथे ते वापर करत करत आतापर्यंत काम करते आहे। पक्ष पातळीवर पद सांभाळत असताना अचानक जिल्हा परिषदला उभं राहणं ही तुमची इच्छा होती की कुटुंबातून इच्छा होती? नाही, जिल्हा परिषदेला काय झालं, आपण
तुम्हाला तर इतिहास माहितीच आहे. आपण आमदारकीला त्याच काळात काहीतरी आपला पप्पांचा पराजय, भाई मोहन पाटलांचा पराजय झाला होता आणि नाही म्हणायला तसं, आणि त्याच नंतर लगेच जिल्हा परिषदा लागल्या. जिल्हा परिषदा लागल्या आणि अचानक पेण पूर्व भागाची सीट ओबीसी म्हणून पडली. आणि ओबीसी कोण 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 तर सगळ्यांच्याच डोळ्यासमोर, म्हणजे अगदी जिल्ह्याच्या नेतृत्वासमोर भाईंची सून आणि निलिमा असावी असा सगळ्यांनी आग्रह धरला. आणि त्याच वेळेला सर्वांनी भाई मोहन पाटलांनी घोषित केलं की जिल्ह्याचं अध्यक्षपद सुद्धा, म्हणजे निवडणूक व्हायच्या आधीच अध्यक्षपद जर मिळालं तर ते कुणाला, तर ते निलिमा पाटलांना असं त्यावेळेला घोषित करण्यात आलं. परंतु त्यावेळेलाच मला वाटते पहिल्या 2.5 वर्ष बाळूशेठ यांनी अध्यक्षपद भूषवलं. आधी बाळूशेठ होते, तेच आणि नंतर तुमच्याकडे जबाबदारी तशी बघितली जिल्ह्याची मोठी जबाबदारी होती. ही तारेवरची कसरत कशी जमली? कसरतच होती ती खरं म्हणजे. कारण तसं म्हणायला गेलं तर माझा कायद्याचा अभ्यास झाला होता, राजकारण मी पाहत आले होते, भाई मोहन पाटलांची सून म्हणून ते वेगळ्या दृष्टिकोनातून सुद्धा मी ते जवळून पाहिलं होतं. परंतु प्रशासकीय दृष्ट्या काम मी कधीच केलं नव्हतं. प्रशासन जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणजे सगळं स्वतः कंट्रोल करावं लागतं. म्हणजे बैठका घेणं, मीटिंग घेणं, स्टँडिंग चालवणं, जीबी चालवणं, या अध्यक्षच सर्व चालवतात. त्यामुळे तो खूप असं हे होतं. परंतु अभ्यास असल्यामुळे, कायद्याचा अभ्यास केलेला असल्यामुळे आणि घरातून राजकारणाचा बालकडू म्हणा किंवा पाहिलेला असल्यामुळे, आणि भाई मोहन पाटलांचे राजकारण जे अगदी शांत डोक्याने, संयमाने जे ते करत होते ते मी पाहत पाहत शिकले होते. म्हणजे कुणावर न चिडता, कुणाला न भांडण करता, न दुखवता, कमीत कमी शब्दात त्याचा प्रश्न सोडवणे, हिची ट्रिक जे भाई करत होते ते मी पाहिलं होतं. आणि त्याच पद्धतीने राजकारणावरती आजपर्यंत मी काम करत आले. कधीतरी वाडेकर यायचे, परंतु तरी सुद्धा काम केले. तो काल होता तो तसा बघितला तर जिल्ह्याचा राजकारणाचा विचार करताना एक पेण विधानसभेचा राजकारणाचा विचार करता ह्या दोन दिशा वेगळ्या होत्या. त्यावेळी विकास कामाचा दृष्टिकोन कसा ठेवला गेला? काय झालं म्हणजे आता बघाचाच विषय की आपण आमदारकीला पडलेलो होतो. आपले सगळं जे कार्यकर्ते जे होते ते फक्त आपल्याकडेच पाहत होते. आणि तुम्ही जसं म्हणताय की विकास कामं आतापर्यंत भाई मोहन पाटलांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्याच नेतृत्वाने आतापर्यंत जी काही चालली होती तीच करत होतो. आणि तोच पायंडा आम्ही पुढे चालू ठेवला. जसं जिल्ह्याचं अध्यक्षपद आपल्याला मिळालं म्हणून सगळाच पावडा काही आपण आपल्याकडे ओढला नाही. सगळ्याच तालुक्यांना समान निधीचं वाटप, मग जे नेते होते, बाळाराम पाटील असतील, पंडित शेठ पाटील असतील, या सगळ्या धैर्यशील पाटील असतील, या सगळ्यांच्या सहकार्याने तो निधीचा वाटप जिल्ह्याचा करत होतो. परंतु जेव्हा नेतृत्व पेणकडे आलो तेव्हा साहजिकच आहे सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो प्रशासनाचा. त्यामुळे जी काही कामं कुठे अडली असतील, कुठे राहिली असतील, ती त्यामुळे सुलभतेने सोप्या पद्धतीने करता येऊ शकली. एका फोनमध्ये ती होत गेली. लोकांची कामं खूप सारे, मग बारीक छोटे छोटे विषय असतील, कुणाचा बदलीचा विषय असेल, कुणाचा आणखीन काय असेल, पण ती जी काही एक ताकद आपल्याला मिळाली, अध्यक्षपद म्हणजे काही छोटं नव्हतं, राज्यमंत्री पदाचा दर्जा होता तो. त्याच्यामुळे मग मंत्रालयातली कामं असतील किंवा मी भाई मोहन पाटलांची सून म्हणून तिथे बघण्याचा दृष्टिकोन माझ्याकडे वेगळा होता मंत्रिमंडळामध्ये. तर त्याच्यामुळे काही जरी कुठल्या मंत्र्यांकडे घेऊन गेलो तरी जिल्हा परिषदेचं काम म्हणून ते सहज होत होतं. ताई, आपण महिला दिनानिमित्त बोलत आहोत, तर त्या तुझ्या कारकिर्दीच्या काळात महिलांसाठी अशी कोणती ठोस पावलं उचलली गेली? मला चांगलं आठवते, मी जेव्हा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद म्हणून जेव्हा बसले त्या खुर्चीवरती, तेव्हाच माझी मुलाखत घेतली होती तुमच्यासारख्याच एका वृत्तवाहिनीने. त्यांनी विचारलं होतं की काय काही करणार. तेव्हा आपण सांगितलं होतं की महिलांच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा कसा खाली उतरेल हे लक्ष ठेवलं होतं त्यावेळेला. की एक मी महिला होते, कारण महिलांकडूनच महिलांची अपेक्षा असते की हे झालं पाहिजे म्हणून. तर आपण त्याच्यावरती खूप काम केलं. आणि मला सांगायला आनंद होईल की त्याच वर्षी भारत निर्माणची योजना आली.
आणि त्या निमित्ताने म्हणजे आपण पेणकर कदाचित असं हे म्हणू की भाग्यवान ठरलो त्यावेळेला. त्यावेळी मोठी योजना झाली. मोठे पैसे पाण्याच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यात आले आणि अगदी महाड पोलादपूर पासून ते अगदी कर्जत खालापूर पर्यंत पाण्याच्या भरपूर योजना त्या काळात झाल्या आणि बऱ्याचशा गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आपण त्यावेळेला सोडवला. प्रेक्षकांना मला सांगायला नक्की आठवण करतील, माझी पत्रकारितेची सुरुवात होती आणि पेण खारेपाट विभाग म्हटल्यानंतर पाण्याचा खूप खूप म्हणजे अडचणीचा भाग. आणि परंतु म्हणतो पावडा आपल्याकडे माती ओढते, त्याप्रमाणे ताईने त्यावेळी मला वाटतं 80 लाखाची योजना केली होती. ताई, ही कशी काय योजना तुझ्या डोक्यात आली होती? आणि वाशीमध्ये मोठा कार्यक्रम पण झाला होता, मला आठवतंय. कसं काय, हे काय डोक्यात काय होतं? काय झालं की आपण खारेपाट्यासाठी आधीच्या योजनाची दक्षिण शहापाडा उत्तर शहापाडा ह्या चालू होत्या. त्या चालू असताना त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे ह्या योजना काही पूर्णत्वास गेल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा खूप मोठी अडचण होती. जेव्हा केव्हा खारेपाटात कुठल्याही कार्यक्रमाला गेले तर पहिला प्रश्न महिलांचा असू देत किंवा कोणाचाही असू देत की तो पहिला प्रश्न असायचा की आमच्याकडे पाणी कधी येणार. आणि त्याच ह्यानी मग डोकं चालवून जेव्हा अर्थसंकल्पाला बसायला लागायचं, अर्थसंकल्प तयार करण्यासाठी, तेव्हा सर्वांसहित आम्ही धैर्यशील पाटील असतील, आम्ही पेणची सगळी मंडळी आणि सगळे सीओ होते, तेव्हा विश्वास भोसले म्हणून सीओ होते, त्या साऱ्या मंडळींना आमची व्यथा हे करून भाई मोहन पाटलांनी सुद्धा सांगितलं की ह्याच्यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. त्यातून आपण जे काही पैसे दक्षिण आणि उत्तर शहापाड्यासाठी जो जिल्हा परिषदेचा एमआयचा सेस ठेवायला लागायचा, त्यातून डोकं चालवून आपण एकूण एकदम एक रकमी तरतूद केली की जेणेकरून खारेपाटाचा मग वाशीपासूनचा सगळ्याच पुढच्या भागाचा प्रश्न सगळ्यांनी सुटणार हे आम्हालाही माहिती होतं. पण त्यात माझा अगदी चमचाभर का होईना तो त्यात खारीचा वाटा आपण तेव्हा उचलला आणि बऱ्याचशा गावांचा प्रश्न किंवा मी तर म्हणेन की अजूनही ती योजना खूप चांगल्या पद्धतीने. मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की खारेपाड्यात बहुतेक योजना केल्या होत्या पण पूर्णतः त्या सफळ झाल्या नव्हत्या. जी 80 लाखाची योजना केली त्याच्यात पूर्ण प्रश्न सुटला नाही ताई तर म्हणाल, खरंच नसेल सुटला परंतु अंशतः सुटला. आजही त्या योजनेचा पाणी खारेपाटात जातोय आणि चांगल्या प्रकारे जातोय. म्हणून खऱ्या अर्थाने जर विचार केला तर आपण म्हणतो की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. ताई खऱ्या अर्थाने खारेपाटासाठी भागीरथीचा काम केला असंच मला म्हणावं लागेल. ताई, पुढच्या काळात जे नंतरचा विकासाचा जो टप्पा केला तो पाळी म्हणजे तुम्ही आदिवासी विभागामध्ये चांगला विकास काम केलं, ते कसं काय जमलं? आता कसं आहे ना, आदिवासी विकासाचं काम करत असताना मग समाज कल्याणच्या योजना आहेत. समाज कल्याणच्या योजना बौद्ध वस्तीसाठी राबवल्या, तशाच त्या आदिवासींसाठी सुद्धा राबवल्या. आणि मग आदिवासींसाठी राबवताना आदिवासी विकासच्या जी काही कामं होती त्यात सुद्धा जास्तीत जास्त आपली कशी बसतील त्याच्यासाठी डोकं चालवून त्याही योजना पूर्णत्वास त्याच वेळेला नेल्या. मित्रांनो, सांगायला मला आवडेल, बऱ्याच वेळेला धैर्यशील पाटलांशी बोलताना एक गोष्ट ते आवर्जून सांगतात की जर मी आमदार झालो तर फक्त माझ्या बायको मुलं आमदार झालो, हे ते आवर्जून ताई सांगत असतात. ह्याच्यातच सर्व काय येतं. कारण बऱ्याच वेळेला काय एखाद्या सफल म्हणजे यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष भक्कम असतो, पण दर वेळेला धैर्यशील पाटलांनी सांगितलं की माझ्या यशामागे माझ्या पत्नीचा हात आहे. आणि जे काही विकास कामं त्यावेळी झाली त्यानुसार खऱ्या अर्थाने पुन्हा शेका पक्षाला संजीवनी मिळाली म्हणता येईल ना. असं म्हणजे धैर्यशील पाटील सांगताना खरंच सांगतात, म्हणजे महिलांचा जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा तर ते नक्की अभिमानाने सांगतात की एक महिला काय करू शकते. तर आणि मला खरंच सांगायला आनंद वाटेल की जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद जेव्हा नेतृत्वाने आपल्याकडे दिलं त्याचं आपण सोनं केलं. म्हणजे त्याचं त्यांना कधी बोलले नाही, पण आज या माध्यमातून मला सांगायला खरंच आवडेल किंवा आनंद वाटतो की तो क्षण माझ्यासाठी खूप मोलाचा आहे की जी जबाबदारी आपल्यावर दिली, जबाबदारी पक्षाने अशासाठीच दिली होती की गेलेलं विधानसभेचं पद पुन्हा आपल्याकडे आलं पाहिजे आणि ते करण्यास आपण यशस्वी ठरलो. मी असेल, माझ्यासोबत मी सारी मंडळी म्हणजे जी पक्षासाठी काम करणारी सगळीच मंडळी होती, भाई मोहन पाटील होते, सगळ्यांचेच कष्ट होते. खूप सारे लोकांनी पेण पाली रोहा सगळ्यांनी त्याच्यासाठी खूप सारे कष्ट घेतले होते. पण ज्याच्यासाठी नेतृत्वाने जी जबाबदारी दिली होती
की हे कशासाठी, तर ह्याच्यासाठी, असं त्यांच्याही डोक्यात असावं. म्हणजे ज्यासाठी अट्टहास केला होता तो पूर्ण तो सफल केला. धैर्यशील पाटलांना आमदारकी देऊन तो सफल झाला. ताई, विचार केला तर दादा आमदार झाले, पण दादा आमदार होत असताना दोन मोठ्या बलाढ्य शक्ती होत्या तुमच्या समोर. एक होते कॅबिनेट मंत्री रविशेठ पाटील, दुसरे होते कॅबिनेट मंत्र्यांचे थोरले बंधू. असा एक बलाढ्य दोन शक्तींसमोर सामना होता. हा सामना कसा काय, म्हणजे एक त्यावेळेचे अध्यक्ष म्हणून तू कशी पाहत होतीस? सामना तर खूपच मोठा होता, कारण दोघंही तेवढंच नेतृत्व बलाढ्य होतं. कॅबिनेट मंत्री दोन्ही कॅबिनेट मंत्री होते आणि त्यांच्या समोर आपल्याला टिकायचं होतं. आपल्याकडे एक छोटस अध्यक्षपद होतं, पण अध्यक्षपदाची ताकद खऱ्या अर्थाने म्हणजे कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग केला. म्हणजे अक्षरशः पाली असेल, रोहा असेल, पेण असेल, मग खूप नसेल देता आलं. कुणाला 1.5 लाखाची प्रमा दे, कुणाला 2 लाखाची दे, परंतु कुणाच्या गावातलं सुख दुःख असतील ते केली. आणि अशा पद्धतीने अगदी जिल्ह्याभर दौरा केलाच, पण तो करत असताना मतदारसंघावर जास्ती कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्या माध्यमातून विकास कामं तर केलीच, परंतु प्रत्येकाची सुख दुःख असतील, गाऱ्हाणी असतील, काही प्रश्न असतील, ते काही सोडवण्याचाही तेवढाच कटाक्षाने प्रयत्न केला. दादा पहिल्या वेळेला आमदार झाले, नंतर पुन्हा दादा आमदार झाले. दोन्ही आमदारकीमध्ये पहिली आमदारकीचं इलेक्शन आणि दुसऱ्या आमदारकीच्या इलेक्शन मधला फरक काय जाणवला? एक तू राजकीय लोकप्रतिनिधी मधून काम करत होते म्हणून तुला फरक काय दोघं मधला? बरं, कसं आहे ना, मी राजकीय असेल नसेल माहित नाही मला, पण मी घरातली एक म्हणजे धैर्यशील पाटलाची बायको म्हणून नक्की सांगेन की पहिल्या वेळेला आमच्यावर काही जबाबदारी होती. कारण पहिल्या वेळेला भाई मोहन पाटील होते. म्हणजे आम्ही फक्त कष्ट करायचे, सकाळी बाहेर पडायचं, संध्याकाळी घरी यायचं. तोपर्यंत जेवढं लोकांना भेटता येईल तेवढं भेटायचं, काम करायचं. बाकी सगळं भाई मोहन पाटील असल्यामुळे भाई बघत होते, पप्पांचं लक्ष असायचं. त्याच्यामुळे आम्हाला टेन्शन हा विषय काहीच नव्हता. पहिल्या इलेक्शनला जरी समोर बलाढ्य शक्ती असली तरी, पैसे घरात नसले तरी भीती हा शब्द नव्हता, कारण आम्ही काम करत होतो. पण दुसऱ्या इलेक्शनला पप्पा नव्हते, त्याच्यामुळे आमच्यावर दोघांवर खूप सारी जबाबदारी आली. म्हणजे पैशा आता काय बोलायला हरकत नाही, जे लागतं ते लागतं. सगळ्यापासून याद्यांपासून सगळ्या कार्यकर्ते तर जीवाला जीव देणारे तर होतेच, म्हणजे त्यांच्याशिवाय तर सगळं अशक्यच आहे. परंतु बाकी सगळ्या गोष्टी जमवताना जी आमची धावपळ झाली, अनेक अडचणी आल्या, त्या अडचणींना सामोरे जाता जाता म्हणजे आम्ही आता कुठेही नेऊन उभं केलं तरी आम्ही दोघं आता सहज कशावरही मात करू शकू इतकं त्या इलेक्शनला आम्ही होरपळून गेलो होतो. पण त्यातूनही पहिल्या निवडणुकीपेक्षा दुसरी ही आव्हानात्मक होती. मला आवर्जून आता भाईंचा विषय केला. भाईंच्या आजारात मी तो पाहिलेली आहे निलिमा पाटील, झेडपीत काम करणारी निलिमा पाटील बघितली, आता माझ्यासमोर बसलेली निलिमा पाटील मी पाहिली. परंतु भाईंच्या आजारातला जो कांगोरा पाहिलाय, असं एवढं अटॅचमेंट भाईंचं कसं होतं तुमच्याबद्दल? भाई पप्पांचं आणि माझं खूप वेगळं नातं होतं. म्हणजे तर तुम्हाला सांगेल की हरकत नाही, म्हणजे वेगळंच नातं होतं. म्हणजे सकाळी आम्ही नाश्त्याला, जेव्हा पप्पांना नाश्ता लागायचा, सकाळी त्यांच्या गोळ्या असायच्या 5-6, त्यामुळे सकाळी उठले का त्यांना पहिला नाश्ता लागायचा चहा घेतल्यावरती. त्या वेळात सकाळ दिवसभर आली, पप्पा बाहेर असायचे, मग दिवसभर मम्मी पुण्यात असायच्या, त्यामुळे पप्पा आणि मी आणि धैर्यशील पाटील असेच असायचो. त्यावेळेस चर्चा व्हायच्या, कोण आलं होतं ग, कोण काय बोललो, कोणी. आणि कसं असतं ना, काहींना सवय असते की ताई जवळ सांगू देत, ताई भाईना बरोबर सांगेल. म्हणजे त्या गोष्टी सांगायचो पप्पांना, मग पप्पांनाही त्या कळाय, म्हणजे हा बरोबर बोलतीये किंवा हे नाही, असं नाही निलिमा, हे चुकीचं आहे. अशा आम्ही चर्चा व्हायच्या. म्हणजे मलाही आता मागे म्हणून बघताना आश्चर्य वाटते की अरे बापरे, आपण इतकं घनिष्ठ हे होतो. म्हणजे पप्पा, आता मी नाही बोलू, पण पप्पा असं म्हणायचे की माझी आई असं
तर असं म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांना जी आवडेल मग ते आत येऊन सांगायचे. म्हणजे इतकं तुम्हाला तर तुम्ही तर भाई मोहन पाटलांना लहानपणापासून ओळखताय, पण अगदी एवढं जवळचं नातं होतं ना संतोषबाई की पप्पा ना भेंडीची भाजी खूप आवडायची, आपली भेंडीची भाजी. मग ते सांगायचे यार आज ह्याच्यात शेंगदाणे टाक, किंवा म्हणजे त्यांच्या आवडीचं जे काही असेल ते येऊन आत येऊन सांगायचे की आज ही भाजी कर, आज ती भाजी कर. इतकं एकंदरीत सून आणि मुली पलीकडचं तुमचं नातं होतं. कारण बोलताना मी ऐकलं होतं एकदा, मोहन पाटलांच्या कुटुंब वत्सल झाडाला जर जी गोंडच 2 फुलं आले असतील, एक धैर्यशील पाटील होतं आणि दुसरी निलिमा पाटील होतं. पण धैर्यशील पाटलाच्या म्हणजे बोललं तर पारड्यात जेवढं वजन टाकायचं त्यापेक्षा जास्त बाईंनी निलिमा पाटलांच्या टाकलं. हे सत्य आहे. हो अगदी अगदी. म्हणजे अगदी पप्पा जरी पुण्याला जायचे शनिवार रविवार ना, तरी येताना मग अरे तिच्यासाठी काहीतरी घे, आठवण करायचे. किंवा मग शिल्पाताईंना क्रांतीला ताईला असं सांगायचे अरे निलिमाला हे पाहिजे होतं ते तिला घ्या आठवणीने. म्हणजे त्यांना सुद्धा असं वाटायचं की अरे पप्पांना सुद्धा तिची आठवण राहते. म्हणजे त्याच्यामुळे मला असं खरंच वाटतं की धैर्यशील दादा असतील किंवा क्रांतीताई शिल्पाताईंपेक्षा काकणभर जास्त प्रेम त्यांनी माझ्यावर नक्की केलंय. मी आता थोडंसं भावनिक विषयातून वेगळ्या विषयाकडे जातो. जिल्हा परिषदेमध्ये शेका पक्षाच्या 23 सीट, राष्ट्रवादीच्या 12 सीट असताना अध्यक्षपद त्यावेळी मिळालं नाही. ती खंत आज आहे. एकंदरीत शेका पक्षाला जी मिळालं नाही, मी म्हणणार नाही की निलिमा पाटलालाच मिळायला पाहिजे होती, पण शेका पक्षाला मिळालं नाही ही खंत आहे आजही. आहे ना. कारण कसं आहे ना भाई, जर का त्यावेळेला कोणी असेल, निलिमा पाटील नसेल कदाचित, पण शेका पक्षाची कोणी असेल तर आज कदाचित राजकीय चित्र वेगळं दिसलं असतं, पक्षाचं चित्र वेगळं दिसलं असतं. कारण शेका पक्ष हा कणा आहे राजकारणाचा आणि तोच तुम्ही दुसऱ्याच्या हातात दिलात. पक्षश्रेष्ठीशी याच्याविषयी काय बोलणं जातं त्याच्याविषयी न बोललेले बरे. मित्रांनो, आपण म्हणजे मी बऱ्याच गोष्टींना एक पत्रकार म्हणून साक्षी आहे. शेका पक्ष ताई म्हणाली कणा, तर मला सांगायला आवडेल की आपण विचार केले तर 52 आमदारानंतर शेवटला एकही आमदार नसणं ही खूप हे होतं. असो, त्याविषयी बोललं नाही. आपण ताईचं आपण विचार करतोय ते महिला दिनानिमित्त. पुढे आपण ताई जाताना दादा दुसऱ्या वेळेला आमदार झालं, तुम्ही झेडपी सदस्य दुसऱ्यांदा झालात. आज विचार केला तर रायगडच्या पटलावर जे बोटावर मोजणारे आहेत त्यांनी हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. भविष्यात मला वाटते की 4थ्यांदा पण आपण पूर्ण करणार. पण रायगड जिल्हा आज विचार केला तर विकासाच्या वाटेवर आहे. मी म्हणणार नाही पूर्ण विकास झालाय, कारण तिसरी मुंबई दरवाजा रायगडचा ठोठावतोय. तर भविष्यात काय असे विचार आहेत की रायगडसाठी हे काय करायचं आहे म्हणून? तर काय रायगडसाठी करायचंय म्हणल्यावरती मी तेवढी मोठी आज नाहीये की रायगडसाठी, पण नक्कीच जर संधी मिळाली तर महिला सक्षमीकरणाकडे नक्कीच लक्ष वेधलं जाईल. महिला सक्षमीकरणापेक्षाही जर का काहीतरी करण्याची संधी मिळाली तर विद्यार्थिनी ज्या आहेत, आज जर आपण बघत असतो इकडे तिकडे, तर मी जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा मी हा मुद्दा घेतला होता की प्रत्येक शाळेतल्या मुलींनी जे कराटे किंवा सेल्फ डिफेन्स, स्वरक्षण हे प्रत्येक महिलेला, प्रत्येक विद्यार्थिनीला, प्रत्येक महिलेला आलंच पाहिजे. म्हणजे स्वरक्षण तर स्वतःला करता आलं पाहिजे. ती मोठी झाल्यानंतर तिला आर्थिकदृष्ट्या कशी सक्षम बनवायची, म्हणजे महिला म्हणून जर विचार केला तर ह्याच्याकडे जास्तीचा कल राहील की महिला सक्षम आहेतच किंवा आज एक पायरी चढून होत आहेत, पण ते नुसत्या सक्षम होऊन चालणार नाही. तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं पाहिजे. त्यांच्या हाताला काहीतरी काम देता आलं पाहिजे. हाताला काम देत असताना बचत गटांच्या माध्यमातून काहीतरी एखादा उद्योग, आणि त्या उद्योगाला त्यांच्या काहीतरी काय म्हणायचं त्याला, भाग भांडवल तर द्यायलाच पाहिजे, परंतु त्यांनी निर्मिती केलेल्या वस्तूच्या उत्पादनाला सुद्धा कुठेतरी बाजारपेठ सुद्धा उपलब्ध झाली पाहिजे. ताई, जेव्हा जिल्ह्याचं खऱ्या अर्थानं म्हणजे त्याच्या खजिन्याची चावी ज्यावेळी होती त्यावेळेला आपण महिलांसाठी खूप काय कार्य केलं, ते प्रेक्षकांना समजण्याच्या दृष्टीने किंवा महिला म्हणून एक केलेलं कार्य आपण प्रेक्षकांसमोर मांडावं असं मला तरी वाटते. तर कसं काय प्रकारे होतं ते? महिला म्हणून जेव्हा आपण
आर्थिक म्हणजे काय त्याला म्हणायचं अर्थसंकल्प सादर केला, मला सांगायला आनंद होईल की मी अशी एकटीच असेल की मला 3 वेळा एकाच अर्थसभापतीला 3 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली. तिन्ही वेळेला आपण बघताना आता जे तुमच्याशी मगासपासून बोलत आले की सक्षमीकरणाकडे भर देताना असताना बचत गटांना वैयक्तिक लाभाच्या योजना दिल्या, त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी आपण प्रत्येक उपकेंद्रात गर्भार माता असेल, कुपोषित बालकं असतील, त्यांच्या जेवणाची, त्यांच्या चांगलं खाण्याची, अंड वगैरे दूध अशा सगळ्यांची शासनामार्फत त्याच वेळेला ती योजना राबवली गेली. परत कृषीमध्ये सांगायला आवडेल की आपण प्रत्येकाला वेगळे वेगळे महिलांसाठी योजना दिल्या, मग कुणाला शेळ्या दिल्या, कुणाला कोंबड्या दिल्या, ते वाढवायचे, ते विकायचे, असे घरगुती बसल्या बसल्या उद्योग करता येतील असे बरेचसे त्यावेळेला आपण उपक्रम राबवले. आणि त्यात सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे सांगायला खरोखर आवडेल, आज विषय निघाला म्हणून सांगते की सगळ्यात आनंदाची आणि सगळ्यात अभिमानाची गोष्ट अशी की मी या जिल्ह्याचे जेव्हा अर्थ बांधकाम सभापती झाले त्यावेळेला राजे छत्रपती म्हणजे शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या आपण सरी लेकर आहोत, पण जेव्हा संभाजी महाराजांची पुण्यतिथी आणि जन्मदिवस हा साजरा आतापर्यंत शासनाकडून होत नव्हता, पण त्याला निधी देण्याची आपण तरतूद आतापासून म्हणजे आपण जेव्हा अर्थसभापती झालो तेव्हापासून म्हणजे केली. आणि मला असं वाटतं की माझ्यासाठी तो क्षण आणि ते खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तरी आणि सर्वांसाठीच की आपल्या हातून म्हणजे लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला आणि तो आपण सार्थक करून दाखवला की माझ्या राजाला ज्यांनी आपल्यासाठी एवढं सगळं केलं की त्याला एक तो मानवंदना देण्याची संधी आपल्याकडून झाली. त्याच्यात मला खूप अभिमान वाटतो. ताई, आजपर्यंतचा प्रवास बघितला तर शेका पक्ष लालबावट्याच्या बरोबर आणि रायगडचा लालबावटा आणि वरवणेकर हे खूप जिव्हाळ्याचा नाता आहे, परंतु आज आपण मागे वळून पाहताना आता भाजपमध्ये आपण कार्यरत आहात, तर कसं वाटतंय एकंदरीत किंवा दोघांचं काम करण्याची पद्धत कशी आहे? खरं सांगू, मला विचारलं तर काम करणाऱ्यालाच काम करावं लागतं. म्हणजे आज आपल्याला ठीक आहे, पक्ष जरी वेगळे वेगळे जरी असले तरी तिथेही कामच करत होतो, इथेही कामच करत होतो, करतोय. इथेही लोकांचेच प्रश्न सोडत होतो, इथेही लोकांचेच प्रश्न सोडवतोय. फक्त फरक एवढाच आहे की तो राष्ट्रीय पक्ष आहे, मोठा आहे, भारतातलाच नाही तर जगातला मोठा पक्ष आहे. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे, आपली काम करण्याची पद्धत वेगळी होती. परंतु काम करणाऱ्याला कामच जर करायचं असेल तर तो कुठेही मिक्स मॅच होऊ शकतो. त्याच्यामुळे काम करताना ज्या पद्धतीने भाई मोहन पाटलांनी आमच्यावर संस्कार टाकले त्या संस्काराखालीच आम्ही काम करतो आहोत. त्या पक्षाची ध्येय धोरणं सोबत घेऊन ह्या पक्षात यांच्या ध्येय धोरणांसोबत मिक्स मॅच होऊन काम करतो आहोत. आज जर बघितलं तर भाजपचा विचार करता धैर्यशील पाटील खासदार होतील हे रायगडकरांना आशा होती, लोकसभेवर जातील हे रायगडकरांना आशा होती, परंतु धैर्यशील पाटीलांना कधी नव्हतं की मला पद मिळावं म्हणून मी भाजपमध्ये आलोय, असं कधीच नव्हतं. तर ज्या वेळेला भाजपचं तिकीट राष्ट्रवादीला दिलं त्यावेळी काय तुमचं डिस्कस झालं याचे? काय ना, त्याच्यावर काही शब्दच नव्हते बोलायचंच. म्हणजे आधीपर्यंत आपण म्हणजे एकतर आपल्याला अपेक्षा नव्हती की आपल्याला लोकसभेचं तिकीट देतील किंवा लढवावं लागेल असे अपेक्षितच नव्हतो आपण. आपली उडी विधानसभेपर्यंतची होती, पण पक्षाने आपल्यावर जबाबदारी टाकली, विश्वास टाकला आणि त्या विश्वासानेच त्यांनी आपल्याला उमेदवारी थोडक्यात सांगितलं होतं की कामाला लागा म्हणून. आणि देवेंद्र फडणवीसांचं ध्येय किंवा त्यांचा उद्देशच तो होता की धैर्यशील पाटलांनी रायगड सांभाळावा. त्याच उद्देशाने ते आपल्याकडे पाहत होते आणि तीच कामं ते आतापर्यंत आपल्याकडून करून घेत आहेत. त्यामुळे जेव्हा त्यांनी सांगितलं कामाला लागा तर सगळेच रायगडकर खूप मोठ्या ईर्षेने उतरले होते, खूप मोठ्या. जर मी अगदी चुकत नसेल, जर राजकारणात इतके वर्ष घालवली तर मला असं वाटतं जर का आपण लोकसभा लढवली असती
तर पेण विधानसभा मतदारसंघातून आपण नक्की 1 लाखाच्या पुढे म्हणजे लीडने आपण पुढे गेलो असतो. परंतु आज मागे वळून पाहताना लोकसभा नाही, परंतु एवढ्या मोठ्या पक्षाने महाराष्ट्रातील पेणच्या धैर्यशील पाटलाला खासदार केलं, ही गोष्ट कशी होती? तो आयुष्यातला अविस्मरणीय क्षण होता. कारण कसं आहे ना, आपण त्या दृष्टिकोनातून कधीच बघितलं नव्हतं की काहीतरी पद मिळावं म्हणून आपण भाजपात गेलो. हा उद्देशच डोळ्यासमोर नव्हता. परंतु देवेंद्र फडणवीसांचे खरंच मनापासून आभारच मानले पाहिजेत, रवींद्र चव्हाणांचे, देवेंद्र फडणवीसांचे, धारप साहेबांचे, की त्यांनी जो शब्द दिला की आम्ही तुझ्याकडे रायगडचं नेतृत्व म्हणून बघतो. आणि जेव्हा पक्षाने सांगितलं की तू रायगड पाहायचा, सांभाळायचा, आणि त्या पद्धतीने आपण कामाला पण लागलो होतो. ते कामाला लागत असताना अचानक एक दिवशी सांगण्यात आलं की धैर्यशील पाटील थांबा. सांगितल्यानंतरचे जे काही 5-6 दिवस होते ते खूपच अवघड होते. सगळ्यांनाच खूप अवघड होते. कारण याच्या मागचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. जे समोरच्या ज्याच्यासाठी थांबा सांगितला त्यांचा इतिहास आपल्याला साऱ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे फार काही कोणाला त्याबद्दल गोडवा किंवा आवड किंवा जे काही असेल ते शब्द असं हे नव्हतं. त्यामुळे 8-10 दिवस शांत राहिलो. परत जेव्हा पक्षाने आदेश दिला की काम करावंच लागणार आहे, करायलाच पाहिजे, आणि जर पक्षच आदेश देतो आहोत तर परत धैर्यशील पाटील असतील, आम्ही असो, सगळेच आमचे पेण मधले सगळेच सहकारी, सगळे कार्यकर्ते, सगळेच एकजुटीने बाहेर पडलो. आणि त्याचं तुम्ही लोकसभेला हे पाहिलंच असाल. लोकसभेचं तो म्हणजे तुम्ही आता म्हणालात 8 दिवसाचा पिरियड, पण नंतरचा जो खऱ्या अर्थाने रायगड लोकसभेमध्ये जर झंझावत झाला तो भाजपचा झंझावत झाला. म्हणजे राष्ट्रवादीचा बघितला तर तिथं कॅन्डिडेट हा राष्ट्रवादीचा होता, परंतु झंझावत झाला तो भाजपचा झाला. पण असं असताना मग जी पेण असो, अलिबाग असो, इथं जो लीड मिळाला तो भाजपचा लीड मिळाला. आणि त्याची पूर्तता करत असताना दादा खासदार झाले. मी म्हणत पूर्तता होत असताना दादा खासदार झाले. आणि खासदार होणं हे पक्षाने दिलेली एक शाबासकी वाटते तुम्हाला? केलेल्या कामाची पोचपावती शाबासकी असेल? हो, शाबासकीच म्हणायला लागेल. कारण तसं बघायला गेलं तर अवघड विषय होता. कारण पेण विधानसभा भाजपची होती, पुढे गेला तर तुमचे सगळे शिवसेनेवाले होते, परंतु ते सगळ्याला मागे सारून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणलं. आणि बाकी सगळं 8 दिवसापूर्वी जो झंझावत होता तो विसरून पुन्हा सगळ्यांनी कामाला लागलं आणि यशस्वीरित्या निवडून दिलं. त्याच्यामुळे पक्ष नेतृत्वाने ते कळलं असेल किंवा कदाचित रायगड हा पुढे भविष्यात सांभाळू शकेल ही त्यांना खात्री असेल. आता शेवटाकडे जाताना मी पर्सनली थोडंसं येईल. वैवाहिक जीवनाकडे बघत असताना तुम्ही राजकारण आणि वैवाहिक जीवन ह्याची सांगड कशी काय घालत असता? काय संतोष भाई, काय आता उत्तर देणार? काय लग्न झाल्यापासून म्हणजे आता झाली 25-26 वर्ष झालेली आहेत आमच्या वैवाहिक जीवनाला. त्यात अगदी सकाळी उठल्यापासून मग मी माझी जिल्हा परिषदेची मंडळी असतील, धैर्यशील पाटलांची विधानसभेची असतील किंवा अजून जिल्ह्यातून पक्ष संघटनेची कामं असतील, हे सांगत असताना जरी मी बाहेर कुणाचा प्रश्न सोडवत असले तरी धैर्यशील पाटील असतील, भाईमोहन पाटील असतील, फक्त एक आवाज निलिमा 10 कप चहा ठेव, की आपण आपलं काम हातातलं सोडायचं, पटकन जाऊन चहा ठेवायचा, कोणीतरी घेऊन येणार. इथून जी सुरुवात सकाळच्याला होती आमच्या, ते त्यांच्या कामाला, मी माझ्या कामाला, परत संध्याकाळी घरी आल्यावरती आज दिवसभरात काय केलंय हे पुन्हा जेवण वाढताना, जेवताना एकत्र चर्चा होते. असं फार काळ कमी येतो की एकत्रच एकाच कार्यक्रमाला दोघांची आमंत्रण आहेत म्हणून सोबत गेलो, असा योग कधीच येत नाही. कारण कामं, कार्यक्रम एवढी असतात की तू तिकडे चालली असता, मग मी ह्या कार्यक्रमाला जातो, किंवा मी ह्या कार्यक्रमाला जातो, तू त्या कार्यक्रमाला जा, असं असतं. परंतु तरीही सगळं छान व्यवस्थित चालू आहे. 2 मुली आहेत, दोघींची शिक्षण चालू आहेत. मोठीचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे, छोटी करती आहे, सासूबाई आहेत, त्या चांगल्या पद्धतीने घर सांभाळतात. त्याच्यामुळे घराची जबाबदारी काही माझ्यावर नसते, त्या
खंबीरपणे घर सांभाळतात, त्याच्यामुळे मी सुद्धा राजकारण करण्यासाठी बाहेर दिवसभर पडू शकते, पुन्हा संध्याकाळी गरम गरम चपाती भात खाऊ शकते. इथपर्यंत माझं घराकडे अजिबात दुर्लक्ष असतं, लक्षच नसतं. परंतु मम्मी असल्यामुळे ते खंबीरपणे सगळं घर सांभाळतात, त्याच्यामुळे आमचं चाललेलं आहे राजकीय जीवन, वैवाहिक जीवन. ताई, शेवटला मी फक्त एक 2 रॅपिड प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर हो की नाही द्यायचं. राजकारण की समाजकारण? समाजकारण. पेन की पाळी? कसं आहे ना, पेन जन्मभूमी आणि पाली कर्मभूमी असं म्हणेन, कारण दोन्ही मला तेवढेच आवडतात. भविष्यात विचार केला तर सई जाईल की धैर्यशील पाटील? हे तर उत्तरच याला उत्तरच असू शकत नाही ना. धैर्यशील पाटील तर प्रथम आणि सई जाईल पण तेवढ्याच जवळच. आणि शेवटला जिल्हा परिषद की आमदारकी? काळ ठरवेल, बघूयात. म्हणजे तुम्ही आशावादी आहात? काहीतरी हो, आशावादी तर सगळ्यांनीच राहावं ना. फक्त आता येणारा काळ काय असेल ते ठरवेल, तेव्हा बघूयात. शेवटला महिला दिनानिमित्त आपण महिलांना काय संदेश देणार? महिला दिनानिमित्त सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देते आणि सर्व महिलांना सांगते की सक्षम तर तुम्ही आहातच, पण सक्षम होताना आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा, की एवढ्या सक्षम व्हा की तुमचं घर आलं की तुमचा समाज, आणि समाज आला का पूर्ण देश हा कसा सक्षम होईल याकडे तुम्ही साऱ्या जणांनी लक्ष द्या. घरात प्रथम नंबर घराला द्या, दुसरा समाजाला द्या आणि मग देशाला द्या. परंतु हे तुम्ही जर केलं तर तुम्ही नाही तर तुमचा देश सुद्धा तेवढाच सक्षम होईल. अशाच शुभेच्छा तुम्हाला साऱ्या जणांना तुमच्याकडून होऊ द्या, या साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देते. मित्रांनो, आपण ऐकलं निलिमाताईला. खरंच एक कणखर नेतृत्व काय म्हणायचं तर निलिमाताईबद्दल मी शेवटला एवढंच सांगेन, वेळेला वज्राहून कठीण तर वेळेला मेणाहून मऊ अशी निलिमाताई. तर मी पुन्हा एकदा विनंती करेल की गरजा रायगड 7 संवाद या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकचं बटन दाबा. धन्यवाद. ताई, जागतिक महिला दिनाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.